नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 30 डिसेंबर 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जात आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी, हरियाणा राज्याच्या अंतर्गत यावर्षी आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? उत्तर प्रदेश या राज्यातील अयोध्या रेल्वे जंक्शनचे नाव बदलून टिंबटिंब असं ठेवण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. अगोदर नाव काय होतं? अयोध्या रेल्वे जंक्शन. आता नाव बदलून या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे अयोध्या धाम जंक्शन असं ठेवण्यात आलेलं आहे. उत्तर प्रदेश राज्यातील हे जंक्शन आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. लगेच आपण काय करूया मग? मागील वेगवेगळ्या महिन्यांमध्ये ज्या काही ठिकाणी वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनचे या ठिकाणी नावं बदलण्यात आलेले आहेत, नवीन नावं या ठिकाणी काय आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. जसं की रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशनचं नाव बदलून उदयगिरी रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशन असं ठेवण्यात आलं आहे. मंडू आडिह स्टेशन जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे त्याचं नाव बदलून बनारस स्टेशन असं ठेवण्यात आलं. हुबळी रेल्वे स्टेशन कर्नाटक त्याचं नाव बदलून श्री सिद्धारुद्धा स्वामीजी रेल्वे स्टेशन असं ठेवण्यात आलं. नवगढ रेल्वे स्टेशन उत्तर प्रदेश याचं नाव बदलून सिद्धार्थनगर रेल्वे स्टेशन असं ठेवण्यात आलं. होशंगाबाद रेल्वे स्थानक जे की मध्य प्रदेशमध्ये आहे त्याचं नाव बदलून नर्मदापुरम रेल्वे स्टेशन असं ठेवण्यात आलं. मुंबईतील चर्चगेट स्थानकाचं नाव बदलून सी डी देशमुख असं ठेवण्यात आलं. फिरोजाबाद रेल्वे स्थानकाचं नाव बदलून चंद्रनगर रेल्वे स्टेशन असं ठेवण्यात आलं. पातालपाणी स्टेशन चं नाव बदलून तंट्या बिल स्टेशन असं ठेवण्यात आलं. आणि अयोध्या रेल्वे जंक्शनचं नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन असं ठेवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. काँग्रेसची भारत न्याय यात्रा कोणत्या ठिकाणांदरम्यान असणार आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मणिपूर ते मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. M to M असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तर मणिपूर ते मुंबई या ठिकाणादरम्यान या ठिकाणी काँग्रेसची भारत न्याय यात्रा असणार आहे. मग मला लगेच कमेंट करून सांगा, जी भारत जोडो यात्रा होती ती कोणत्या 2 ठिकाणादरम्यानची होती? एवढंच तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. तोपर्यंत ही जी काही नवीन भारत न्याय यात्रा आहे, ईस्ट टू वेस्ट जी काही यात्रा आहे याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. टोटल पाहिलं तर 6200 किलोमीटरचा प्रवास आहे. 3 महिन्यांची ही रॅली आहे आणि 14 वेगवेगळ्या राज्यांतून ही रॅली या ठिकाणी संपन्न होणार आहे. हे 14 राज्य कोणते आहेत त्याच्यावरती एकदा नजर टाकूया. सुरुवात होणार आहे मणिपूरपासून, त्यानंतर नागालँड, त्यानंतर आसाम, त्यानंतर मेघालय, त्यानंतर पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि सगळ्यात शेवटी कुठे येऊन थांबणार आहे? महाराष्ट्र. मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? M to M, मणिपूर टू महाराष्ट्र. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. त्या अगोदर जी काही आपली 2023 ची जी काही इयर बुक आहे 2च दिवस राहिले आहेत. लक्षात ठेवा, या इयर बुकमध्ये जेवढेही महत्त्वाचे प्रश्न आपण इन्क्लूड केलेले आहेत ते येणाऱ्या सर्व एक्झामसाठी अत्यंत अत्यंत फायदेशीर या ठिकाणी ठरणार आहेत. तुम्हाला आपल्या चॅनलची, आपल्या कंटेंटची क्वालिटी तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. एक्झाममध्ये प्रश्न येतात की नाहीत तुम्हाला याचा अनुभव नक्कीच आलेला आहे. या इयर बुकचा जो काही इंडेक्स आहे त्या इंडेक्सचे मी तुम्हाला सॅम्पल 2 पेजेस या ठिकाणी दाखवलेले आहेत. जसं की संपूर्ण 12 महिन्याचे सेपरेट महिन्याचे 12च्या 12 महिन्याचे 150 वन लाइनर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला वन लाइनर क्वेश्चन या ठिकाणी भेटणार आहेत प्रत्येक महिन्याचे इंडिव्हिज्युअली. त्याच्यानंतर 2023 मधील काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत, या मुद्द्यांवरती सुद्धा सेपरेट सेक्शनमध्ये तुम्हाला वन लाइनर क्वेश्चन मिळणार आहेत. जसं की G20, नवीन संसद, योजना, पुरस्कार, नियुक्त्या, महत्त्वाचे निर्देशांक, युद्ध सराव, महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा, महत्त्वाचे दिवस आणि विषय, शिखर परिषदा, आगामी महत्त्वाच्या शिखर परिषदा, पुस्तकं आणि लेखक, सर्व झालेल्या महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा, महत्त्वाचे महोत्सव, महत्त्वाचे GI टॅग, ऑपरेशन्स, प्रथम घटना, व्याघ्र प्रकल्प, बदललेली नावे,
चर्चेतील प्रथम महिला, नोबेल पुरस्कार, चित्रपट पुरस्कार, तसेच 2023 मध्ये जे काही महत्त्वाच्या झालेल्या परीक्षा आहेत त्या परीक्षांमध्ये आलेले जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत याचा सुद्धा या ठिकाणी एक सेक्शन ऍड करण्यात आलेला आहे। या ठिकाणी ही जी काही इयर बुक आहे याची किंमत आहे 99 रुपये। जर तुम्ही 1 तारखेच्या अगोदर खरेदी केली तर याची किंमत 99 रुपये असणार आहे। पेमेंट तुम्हाला करायचं आहे 96 730 58 600। सुहास भिसे असं नाव येईल। गुगल पे, फोन पे किंवा पेटीएम करू शकता। ही जी काही PDF आहे तुम्हाला ही व्हॉट्सअपला भेटणार आहे 1 जानेवारी 2024 ला संध्याकाळी 7 वाजता। ठीक आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 3, श्रीलंका देशाचे भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती कोणाची झालेली आहे? तर पर्याय क्रमांक बी संतोष झा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर संतोष झा यांची या ठिकाणी श्रीलंकामध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे। प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीबद्दल। तर लगेच मागील आठवड्यामध्ये महिन्यांमध्ये ज्या काही नवनवीन नियुक्त्या झाल्या त्याच्यावरती आपण चर्चा करूया। जसं की केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे सहसंचालक आहेत प्रवीण मधुकर पवार, भारताचे मुख्य माहिती आयुक्त आहेत हिरालाल समरिया, कोटक महिंद्रा बँकेचे MD आणि CEO आहेत दीपक गुप्ता, UN ऑडिटर पॅनलचे उपाध्यक्ष आहेत गिरीशचंद्र मुर्मू, फिक्कीचे नवीन अध्यक्ष आहेत अनिश शहा, भारतीय वनीकरण संशोधन शिक्षण परिषद महासंचालक आहेत कांचन देवी, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत संजय सिंग, BSE चे नवीन अध्यक्ष आहेत प्रमोद अग्रवाल, राजस्थान विधानसभेचे नवीन अध्यक्ष बनलेत वासुदेव देवनानी, IRCTC चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेत संजय कुमार जैन आणि बिमस्टेकचे नवीन सरचिटणीस बनलेत इंद्रमणी पांडे। पुढचा प्रश्न क्रमांक 4, जगातील सर्वात जुना किल्ला अलीकडेच कोणत्या देशाअंतर्गत सापडलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। ओल्डेस्ट फोर्ट इन द वर्ल्ड असं म्हटलं तरी काय हरकत नाही। जगातील सर्वात जुना या ठिकाणी किल्ला या ठिकाणी सापडलेला आहे। पुरातत्व शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने सायबेरियातील एक महत्त्वाचा किल्ला या ठिकाणी शोधून काढलेला आहे। अमान्या असे या तटबंदीच्या वस्तीचे नाव आहे आणि हा किल्ला अमान्य नदीच्या काठी वसलेला आहे। त्याच्यामुळे अमान्य ही नदीबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती लक्षात ठेवायची आहे। ठीक आहे। पर्याय क्रमांक ए रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। रशियाबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन, 2036 पर्यंत हेच या ठिकाणी ॲज अ प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत। राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल। पुढचा प्रश्न क्रमांक 5, उत्तर प्रदेशातील पहिली आंतर जिल्हा म्हणजेच इंटर डिस्ट्रिक्ट हेलिकॉप्टर सर्व्हिस मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते कोठे उद्घाटन करण्यात आलेली आहे या सेवेची? तर पर्याय क्रमांक डी बटेश्वर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। 2 पॉइंट लिहून घ्या। ही हेलिकॉप्टर सेवा आग्रा येथील बटेश्वर ते मथुर येथील गोवर्धन या 2 डिस्ट्रिक्टच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली ही या ठिकाणी सेवा असणार आहे, फॅसिलिटी असणार आहे। सोबत एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या। अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्म शताब्दी निमित्त वर्षभर चालणारा अटल गीत गंगा हा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। तर पर्याय क्रमांक डी बटेश्वर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। या ठिकाणी लगेच आपण उत्तर प्रदेश बद्दल चर्चा करूया। स्थापना झाली या राज्याची 24 जानेवारी 1950 ला। मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ। 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रिहंद नावाचं। पुढचा प्रश्न क्रमांक 6, फोर्ब्सच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या महिला ॲथलीट 2023च्या यादीमध्ये समाविष्ट केलेला एकमेव भारतीय खेळाडू कोण आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी PV सिंधू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर PV सिंधू या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फोर्ब्सच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या महिला ॲथलीट 2023च्या यादीमध्ये समाविष्ट केलेल्या एकमेव भारतीय खेळाडू या ठिकाणी ठरले आहेत। PV सिंधू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। मला फक्त कमेंट करून सांगा PV सिंधू या ज्या काही महिला खेळाडू आहेत या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? पुढचा प्रश्न क्रमांक 7, टिंबटिंब YouTube वरती सदस्यांच्या बाबतीमध्ये जगातील नंबर 1 चे या ठिकाणी नेते बनलेले आहेत। प्रश्न काय आहे? YT म्हणजेच YouTube। तर YouTube वरून राजकारणामध्ये संबंधित असलेले असे कोणते नेते आहेत ज्यांचे जे काही फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, सदस्य आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जगामध्ये ते 1 नंबर या ठिकाणी नेते बनलेले आहेत। 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपल्या प्यारा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तुम्ही जर नरेंद्र मोदी यांचं
जर यूट्यूब चॅनल पाहिलं तर जवळपास 20 मिलियन सबस्क्रायबरचा जो काही आकडा आहे तो या ठिकाणी क्रॉस केलेला आहे. कंपॅरेटिव्हली राहुल गांधींचं पाहिलं तर 3.52 मिलियन एवढे या ठिकाणी त्यांची काय आहे सबस्क्रायबरची संख्या आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा 1 मिलियन होतो 10 लाख, ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. कुडनकुलम अणु ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक ए तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत हा न्यूक्लिअर प्रोजेक्ट कुडनकुलम नावाचा हा या ठिकाणी स्थित आहे. एक पॉइंट लिहून घ्या. कुडनकुलम न्यूक्लिअर पॉवर प्लांटच्या पॉवर युनिट्सच्या बांधकामासाठी भारत आणि रशिया यांच्यामध्ये या ठिकाणी काय झालेलं आहे? करार करण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक ए तमिळनाडू या राज्याच्या अंतर्गत कुडनकुलम अणु ऊर्जा प्रकल्प स्थित आहे. तमिळनाडूबद्दल सांगायचं म्हटलं तर या राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 ला. मुख्यमंत्री आहेत M.K. स्टॅलिन, राज्यपाल आहेत R.N. रवी आणि राजधानी आहे चेन्नई. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर, मरीनची अखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत मेट्टूर आणि भवानी सागर. पुढचा प्रश्न क्रमांक 9. फीस्ट पहा लक्षात घ्या, स्टार मार्क करून ठेवा. FEAST फीस्ट नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, ते कोणी सुरू केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक डी इस्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इस्रो या भारतीय स्पेस एजन्सीने या ठिकाणी फीस्ट नावाचं सॉफ्टवेअर सुरू केलेलं आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. हे पुस्तक अंडर ग्रॅज्युएट अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी उपयुक्त ठरेल आणि फीस्ट सॉफ्टवेअरच्या व्यापक वापराला प्रोत्साहन आणि समर्थन देण्यासाठी हे या ठिकाणी सुरू केलेलं आहे इस्रोच्या माध्यमातून. तुम्हाला एक्झाममध्ये 100% याचा फुल फॉर्म विचारला जाणार. फीस्टचा फुल फॉर्म लिहून घ्या. फिनाइट एलिमेंट ॲनालिसिस ऑफ स्ट्रक्चर्स असा याचा फुल फॉर्म आहे. पुढचा प्रश्न त्या अगोदर इस्रोबद्दल बिलकुल विसरून जायचं नाही. फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था. स्थापना झाली 15 ऑगस्ट 1969 ला. संस्थापक होते विक्रम साराभाई. अध्यक्ष आहेत सध्याचे S सोमनाथ आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 10. HDFC बँकेच्या अध्यक्षपदावरती अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अतनू चक्रवर्ती असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अतनू चक्रवर्ती असं त्यांचं नाव आहे. HDFCच्या बँकेच्या चेअरमनपदी त्यांची या ठिकाणी अलीकडेच नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. प्रगत रॉकेट प्रणाली फतह 2 ची यशस्वीपणे चाचणी कोणी केलेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पाकिस्तान या देशाने अलीकडेच प्रगत रॉकेट प्रणाली ज्याचं नाव आहे फतह 2 याची सक्सेसफुली या ठिकाणी टेस्टिंग घेतलेली आहे. याची जर तुम्हाला कॅपॅसिटी विचारली, रेंज विचारली तर लिहून घ्या. हे 400 किलोमीटर पर्यंतच्या उच्च अचूकतेसह लक्ष्यांवरती मारा करण्यासाठी सक्षम आहे एवढी त्याची कॅपेबिलिटी आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 12. सरकार भारत ब्रँड अंतर्गत तांदूळ किती रुपये किलो दराने विकणार आहे? भारत राईस या ब्रँडिंग नेमने त्या या ठिकाणी सेल करण्याचा या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे. ॲट ₹25 किलो म्हणजेच काय 25 रुपये किलो या भावाने या ठिकाणी विकणार आहे सरकार भारत ब्रँड अंतर्गत. तर पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, शीतल देवी या महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? बॉक्सिंग, कुस्ती, धनुर्विद्या की भालाफेक? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे. तर लगेच डिसेंबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. काळजीपूर्वक आहे का? 1 डिसेंबरला असतो जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबरला असतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस. त्यानंतर 3 डिसेंबरला असतो जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस. 4 डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस. त्याच्यानंतर 5 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. 7 डिसेंबर सशस्त्र सेना
ध्वज दिवस, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस. 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस. 16 डिसेंबर विजय दिवस. 18 डिसेंबर भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस. 19 डिसेंबर गोवा मुक्ती दिवस. 20 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस. 23 डिसेंबर किसान दिवस. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबर सुशासन दिवस भारतामध्ये साजरा केला जातो. क्लिअर.